अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आज आपण ज्यांची 135वी जयंती साजरी करत आहोत असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज, संतांचे संत संत कबीर, संत गाडगे महाराज, माता रमाई, माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना प्रथम माझे कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले नालंदा बुद्धविहाराचे मान्यवर, त्याचप्रमाणे बौद्ध उपासक उपासिका यांना माझा निळापड कडक स्वाभिमानाचा जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आज आपण येथे सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत आणि खरंच त्या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. यासाठी आपण खरंच खूप भाग्यवान आहोत. चांदीच्या ताटात सोन्याचा घास, भीमामुळे आम्ही घेतोय श्वास. माझ्या भीमाची सरबळगा कधी कुणाला येणार नाही. माझ्या बापाची सरबळगा कधी कुणाला येणार नाही. झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाने एकच सही. झालं सोनं या जीवनाचं, केली भीमाने एकच सही. माणूस मोठा कशाने होतो? जन्माने, परिस्थितीने की संघर्षाने? या तिन्ही प्रश्नांचं जर उत्तर आपल्याला मिळवायचं असेल तर एकच नाव आपल्या समोर येतं. ते एक नाव, तो एक विचार, ती एक क्रांती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता अशा समाजाला त्यांनी समानतेचा महासागर दिला. ज्या समाजाला शाळेत बसून शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता अशा समाजाला त्यांनी कायद्याचं संरक्षण देऊन संविधान निर्माण केलं. ज्या समाजाचा स्पर्श देखील विटाळ मानला जायचा अशा समाजाला मानवतेला स्पर्श करणारे विचार दिले. आणि हा विरोधाभास नाही तर ही एक यशोगाथा आहे आणि ती यशोगाथा लिहिणारे महामानव महानायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ना ढाल घेतली ना तलवार घेतली, ना ढाल घेतली ना तलवार घेतली, भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली. वंचितांच्या जगण्याला आधार देऊनी मोबदल्यात दुःख हजार घेतली, मोबदल्यात दुःख हजार घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नेहमीच एक मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका कारण की ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. संघटित व्हा कारण की एकतेचे सामर्थ्य अमर्यादित आहे. आणि संघर्ष करा कारण की अन्यायाविरुद्ध लढण्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. आणि हे परिवर्तन कशासाठी? तर परिवर्तन माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी, परिवर्तन स्त्रियांना समान हक्क देण्यासाठी, परिवर्तन कायद्याला संरक्षण देण्यासाठी आणि परिवर्तन महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिलेल्या समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी. आणि हे स्वप्न साकार करणारा, आपल्या लेखणीवर पेलणारा एकमेव प्रज्ञावंत सूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक म्हणजे धगधगत्या ज्वालामुखीसारखे त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तीला अंधारामध्ये प्रकाश देते, निराशेमध्ये आशेचे किरण निर्माण करते, जे एखाद्या वंचिताला किंवा ज्याच्यावर अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती प्रदान करते. माणसाला जगण्यासाठी अन्न आणि पाणी हे महत्त्वाचे आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे आणि तो म्हणजे स्वाभिमान. आणि हा स्वाभिमानाचा विचार देणारे महानायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे हक्क पाहिजे ते सारेच
लेखक होते. इथे मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ती म्हणजे की डॉक्टर बाबासाहेबांचं त्यांचं समर्पण आणि त्यांनी आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी सर्व लक्षात घेता आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही जय भीम बोलायला लाजू नये. ज्यावेळी इथे कुणीही जय भीम बोलण्यासाठी येतं आणि आम्ही जेव्हा तुम्हाला जय भीम बोलतो त्यानंतर तिकडून येणारा जो जय भीमचा जो
धन्यवाद कविताकडे. सुंदरसे विचार बाबासाहेबांचे या ठिकाणी मांडलेले आहेत. बाबासाहेबांचं